स्टुडंट्स, आजपासून आपण ॲक्च्युअल 12वीचा सिलेबस स्टार्ट करणार आहोत. सो अप टू हिअर यू स्टडीड द डिफरंट फॉर्म्युलाज, डिफरंट लॉज, ओम्स लॉ, इज इट? बट in that 12th standard syllabus, first part is Kirchhoff's laws of electric network. Kirchhoff's laws of electric network. What do you mean the electric network? आता इलेक्ट्रिक नेटवर्क म्हणजे काय बघूया. इलेक्ट्रिक नेटवर्क means it is having the number of electronic components such as resistors, capacitors, number of cells. Such circuit is called the electric network. Okay. आता इलेक्ट्रिक नेटवर्क क्रिचॉफ्स लॉस स्टडी करण्या अगोदर आपण काही कन्सेप्ट्स बघावं लागेल. त्या कन्सेप्ट्समध्ये जंक्शन, लूप आणि ब्रँच म्हणजे काय बघूया. क्वेश्चन बघा कसं दिलेलं आहे. डिफाईन द जंक्शन, लूप अँड ब्रँच ऑफ इलेक्ट्रिक सर्किट. ओके, मला एक सर्किट दिलेलं आहे इथं. ह्या सर्किटमध्ये सो रेजिस्टन्स, 3 रेजिस्टन्स आहेत आणि 3 बॅटरीज कनेक्ट केलेले आहेत. आणि फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट आणि थर्ड पार्ट असं दाखवलेलं आहे. दॅट इज द पाथ ऑर वी कॅन से दॅट द ब्रँच. शेअर व्हॉट इज द जंक्शन. जंक्शन म्हणजे काय. जंक्शन म्हणजे ॲक्च्युअली ए आणि बी हे 2 जंक्शन आहेत. इथं काय होतं, तो नंबर ऑफ कंडक्टर्स आर कनेक्टेड फ्रॉम द सिंगल पॉईंट. ओके, इट इज म्हणून आपण डिफाईन करतो ए पॉईंट इन ॲन इलेक्ट्रिक सर्किट वेअर 2 or more conductors are joined together is a junction. बघा, ए बघितलं तरी ह्या इकडच्या बाजूला एक कंडक्टर गेलेला आहे, लेफ्टला, राईटला आणि डाऊनवर्ड. जे 3 कंडक्टर्स इथं एका पॉईंटमध्ये जॉईन केलेलं आहे, म्हणून ए इज अ जंक्शन. सिमिलरली बी इज ऑल्सो another junction. So in the circuit, how many junctions are there? A and B are the 2 junctions. Okay. आता लूप म्हणजे काय. ॲक्च्युअली इट इज ए क्लोज कंडक्टिंग पाथ इन ॲन इलेक्ट्रिक नेटवर्क. क्लोज कंडक्टिंग कसं म्हणलेलं आहे. आता इथं बघा, याला आपण नाव ए, याला नेम देऊया P Q R S. ओके, सो द क्लोज कंडक्टिंग पाथ म्हणजे काय. ए पी पासून सुरुवात केलं, P Q R S P म्हणजे हा एक झाला क्लोज. सिमिलरली P A B S P इज द अनदर पाथ. म्हणजे जिथून सुरुवात केलं तिथंच येतं, पण याला लूप म्हटलं जातं. ओके, ए क्यू आर बी ए इज द अंदर. सिमिलरली इन दिस वे वी कॅन distribute in different loops. Okay, next, branch means what. A branch is any part of the network that lies between 2 junctions. ते किती जंक्शन आहेत. 2 जंक्शन आहेत, राईट. ए आणि बी 2 जंक्शन आहेत. ह्या 2 जंक्शनमध्ये किती पार्ट करू शकतो आपण. बघा, लेफ्ट साईडचा एक पार्ट, राईट साईडचा एक पार्ट आणि डाऊनवर्ड साईडचा. हे दोन्ही ए आणि बी ह्या जंक्शनमध्येच येतात. दॅट्स वाय वी कॅन से दॅट देर आर 3 ब्रँचेस. इट इज शोन हिअर 1, 2 and 3. 1 is on the left side, 2 is downward and 3 is right side. Okay, these are about the junction, loop and branch. Okay, तर हे सगळं स्टडी ओम्स लॉ माहीत असताना आपल्याला सर्किटमधला रेझिस्टन्स, व्होल्टेज, करंट हे काढता येतं. फॉर्म्युला काय हो ओम्स लॉचा. V इज इक्वल टू R इंटू I किंवा IR हा फॉर्म्युला आहे. याच्यावरनं रेझिस्टन्स काढू शकतो, व्होल्टेज काढू शकतो, कुठल्याही टर्मिनल व्होल्टेज काढू शकतो, आणि current flowing through the circuit is also we can find out. Even though we have to study the Kirchhoff's law. Why it is necessary? Because हे गरज का पडली. कारण काय, आपण इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस बघितलेलं आहे.
रेडिओ टी व्ही ह्याच्यामधलं सर्किट डायग्राम बघितलं तर काय होतं, इट इज हॅविंग कॉम्प्लिकेटेड सर्किट्स. त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेटेड सर्किट आपण बघू शकतो. नंबर ऑफ ट्रान्झिस्टर्स असतात, नंबर ऑफ रेजिस्टर्स, डायोड्स, कॅपॅसिटर्स आणि एक नाही 2-3 बॅटरीज एका सर्किटमध्ये कनेक्ट केलेलं असतं. अशा वेळेस in such cases it is very difficult to find out the current flowing for a certain through the certain component or voltage across such a component. That's why the Kirchhoff's, the name of the scientist it is, Kirchhoff introduced the two laws. One is Kirchhoff's first law, another one is Kirchhoff's second law. In Kirchhoff's first law, that is also called current law, or junction law. आता जंक्शन म्हणजे काय तुम्हाला सांगितलं. आता जंक्शनला खूप महत्त्व दिलेलं आहे. जंक्शन लॉ किंवा करंट लॉ असं म्हणलं गेलं. ओके, नाव हिअर सी क्रिश्चॉस फर्स्ट लॉ. आता त्यापैकी पहिलं आहे क्रिश्चॉस फर्स्ट लॉ. बघू क्रिश्चॉस फर्स्ट लॉला काय म्हणतो आपण. क्रिश्चॉस फर्स्ट लॉ इज ऑल्सो कॉल्ड current law or it is also called junction law. It is in shortमध्ये नोटेशन देणं खूप गरजेचं आहे का नाही. KCL, it is also called KCL. KCL stands for Kirchhoff's current law. What is the statement? See here, Kirchhoff's first law says that the algebraic sum of the current at a junction is 0 in an electric network. Algebraic sum of the current, ह्याचा अर्थ काय. याचा अर्थ असा की here the number of consider a junction, एक पॉईंट आहे, ह्याला आपण Q नाव देऊया. ह्या पॉईंटमधून अनेक कंडक्टर्स ड्रॉ केलेले आहेत, त्याला म्हणतो आपण जंक्शन, राईट. आता हिच्यामध्ये काही कंडक्टरमध्ये जंक्शनमध्ये करंट फ्लो होतं आणि काही कंडक्टरमधून जंक्शनच्या बाहेर करंट फ्लो होतं. फॉर एक्झाम्पल I1 is the current flowing inside the junction Q, right? And I1 is the current flowing inside the junction. करंट फ्लो होतं, ह्याचा अर्थ काय. नंबर ऑफ चार्जेस, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इन द जंक्शन. कुणीकडे चालत ते रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इन द जंक्शन Q. अँड I2 इज द करंट फ्लोविंग आउटसाइड द जंक्शन. म्हणजे Qमधून बाहेरच्या बाजूला आउटसाइड द जंक्शन जाणारे चार्जेस per second is I2 ampere. Similarly, I3 is the another current flowing inside the junction and I4 is the current flowing outside the junction. In this way, number of currents are flowing here. Okay, so I1, I2, I3, I4 आपण बघितलं तर काही आत जातात, काही बाहेर येतात. त्यांनी काय सांगितलं. अकॉर्डिंग टू हिम द ऑल्जेब्रिक समेशन ऑफ ऑल द करंट्स ॲट द जंक्शन इज 0. म्हणजेच काय, I1 हा इनसाईड चाललं आहे, मग ह्याला काहीतरी नोटेशन आपण प्लस देणार. बाहेर चाललं म्हणजे कमी होतं, ह्याचा अर्थ I2 नेगेटिव्ह झाला. I3 हा इनसाईड आहे म्हणून ह्याला पॉझिटिव्ह I3. And similarly I4 is outside, that is minus I4, and I5 is also inside, that is plus I5, and I6 is also inside, that is also plus I6 is equal to 0. That is summation of all the currents inside at the junction is 0. आता हे समेशन म्हटल्यानंतर आपल्याला युजली माहीत आहे I1 प्लस I2 प्लस I3 प्लस I4 इज इक्वल टू 0 घेणार. परंतु इट इज नॉट पॉसिबल बिकॉज सम करंट्स आर गोईंग इनसाइड द जंक्शन, सम करंट्स आर गोईंग आउटसाइड द जंक्शन. सो वी हॅव टू द नोटेशन फॉर दॅट. इनसाइड जो येतो, जे कलेक्ट होतो, दॅट इज I1 इज पॉझिटिव्ह. आउटसाइड म्हणजे बाहेर पडणारा, त्याला I2 म्हणतो आपण.
दॅट इज नेगेटिव्ह. I2 दाखवलेलं आहे दॅट इज नेगेटिव्ह. म्हणून त्याला I1, I2, I3, I4ला काही नोटेशन्स देऊन आपण त्यांचं समेशन केला तर अकॉर्डिंग टू हिम दॅट इज इक्वल टू 0. ओके. समेशन ऑफ ऑल द करेंट्स ॲट ए जंक्शन इज इक्वल टू 0. ओके. दॅट इज इक्वल टू 0. हे कोण सांगितलं? क्रिफ्चॉस फर्स्ट लॉमध्ये सांगितलेलं आहे अकॉर्डिंग टू KCL. ओके. आता करंट म्हणजे काय? रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्जेस. समजा I1 हा 4 अँपियर असं सांगितलं. 4 अँपियर सांगितलं. ह्याचा अर्थ काय? 4 अँपियर कसं हो? द नंबर ऑफ चार्जेस फ्लोविंग इनसाइड द जंक्शन दॅट इज DI, number of charges that is dq upon dt is equal to 4 inside the 4 ampere inside the junction. Similarly, at the same time number of charges means that is for a 1 second 4 charges are moving inside. For a 1 second 2 charges are going outside. For like this, the number of according to the current we can say the current is the rate of flow of charge, is it? That's why at the junction if you considered there is a net charge per second remains 0. That means outgoing current is equal to incoming current. That's why we can say that the first law deals with the conservation of charges. First law deals with the conservation of charges. Okay. हे झालं क्रिफ्चॉस फर्स्ट लॉ. क्रिफ्चॉस फर्स्ट लॉमध्ये आपण साइन कन्व्हेन्शन बघितलं. साइन कन्व्हेन्शनमध्ये काय बघितलं? I1, I2, I3 हे डिफरंट डिरेक्शनमध्ये होते. त्यांचा डिफरंट डिरेक्शनमध्ये I1, I2, I3, I4 कन्सिडर केलं होतं. त्याला काहीला पॉझिटिव्ह दिलं होतं, काहीला निगेटिव्ह दिलं होतं. म्हणजेच काय? इथे साइन कन्व्हेन्शन इज नेसेसरी. हाऊ टू गिव्ह द साइन कन्व्हेन्शन? द करेंट्स अरायविंग ॲट द जंक्शन इज कन्सिडर्ड ॲज पॉझिटिव्ह. सोप्या भाषेत सांगायचं असेल तर जंक्शनमध्ये येणारा करंट जो आहे त्याला आपण काय करतो? पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. आणि सेकंड, द करंट लिव्हिंग द जंक्शन आर कन्सिडर्ड ॲज नेगेटिव्ह. जंक्शनमधून बाहेर जाणारा करंट जो आहे त्याला काय करतो आपण? नेगेटिव्ह साईन देतो. ओके. दिस इज अबाउट द साइन कन्व्हेन्शन्स ऑफ द क्रिफ्चॉस फर्स्ट लॉ. इथे काही MCQs दिलेले आहेत. मी आता जे एक्सप्लेन केले तेच आहे. द टोटल करंट फ्लोविंग थ्रू द junction is equal to the total current flowing away from the junction. The total current flowing towards the junction is equal to the total current flowing away from the junction. हे दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणजे the current flowing inside the junction is equal to the current flowing outside the junction. Okay, outside the junction. Now next we are going to see about the some problems. त्याच्यावरचं एक एक्झाम्पल, सॉल्व्ड एक्झाम्पल आहे. ते सॉल्व्ड एक्झाम्पल आपण इथं बघणार आहोत. दॅट एक्झाम्पल इज व्हॉट इज दॅट? सी हिअर इट इज गिवन. एक्सप्लेन और इन ए फिगर. काय हे असं रोटेट होतो? इन ए फिगर some part of the electric circuit is given, that is current flow होयचं इथं डिरेक्शन्स दिलेलं आहे. तर बघा x I6 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क केलेला. I6 म्हणजे काढायचं आहे आपल्याला. तिथं झिरोपासून ओपासून सुरुवात होतं. I1 हा 17 अँपियर आहे. I2 हा 3 अँपियर आहे. I3 हा नाही दिलेला आहे, तो काढून घ्यावा लागेल आपल्याला. C जंक्शनमध्ये 2 अँपियर I4 आहे
आणि I5 हे देखील काढून घ्यावं लागेल. तो डी जंक्शनमध्ये इनकमिंग आहे आणि डी जंक्शनमधून I6 आणि I7 हा आउटगोईंग्स आहे. राईट. सो हिअर I1 इज इनकमिंग ॲट द जंक्शन बी. मी तर स्पष्ट दिलेलं आहे. ॲट जंक्शन बी I1, I2 आणि I3 हे पास होतात. हो का, हो ना. I1 इज द इनकमिंग, I2 इज द आउटगोईंग अँड I3 इज ऑल्सो आउटगोईंग. म्हणून I1ला काय दिलं आपण पॉझिटिव्ह, I2 आणि I3ला नेगेटिव्ह दिलेलं आहे. सो I1 minus I2 minus I3 is equal to 0. That's why I1 is equal to I2 plus I3. So I3 we have to find out. I3 is equal to I1 minus I2, that is equal to I3 is equal to 14 ampere. Next at junction C. जंक्शन C बघा, पुढचं जंक्शन येतो C जंक्शन. C जंक्शनमध्ये इनकमिंग करंट आहे I3 अँड आउटगोईंग करंट आहे I5, इनकमिंग करंट आहे I4. सो वी कॅन राईट द इक्वेशन as that is I3 plus I4 plus I4 minus I5 is equal to 0. टेस्ट केलेलं आहे आपण. I3 plus I5 minus I5 असल्यामुळं I3 plus I2 is equal to I5 असं घेतलेलं आहे. I3 plus I4 पाहिजे, सॉरी इथं I4 पाहिजे. ओके, वी कॅन राईट इट ॲज एन I4. इट इज ए I4 is equal to 5. So substitute this value. 14 आपलं किती आलं होतं, I3 14 ampere, I4 2 ampere आहे, दॅट इज इक्वल टू 16 ampere. म्हणजे इथं आला I5 इज इक्वल टू 16 ampere. सेक्शन डीमध्ये जंक्शन डीमध्ये बघा, जंक्शन डीमध्ये इनकमिंग करंट काय आहे I5 आहे, आउटगोईंग करंट आहे I6 आणि I7. सो इक्वेशन काय येतं बघा, I5 minus I6 minus I7 is equal to 0. That's why I6 plus I7 is equal to I5. I5 तर आपल्याकडे मिळालेलं आहे, दॅट इज 16 ampere. I6 x आहे, x plus 9 is equal to 16. So x is equal to 16 minus 9, that is equal to 70. That is equal to how much? We can find out. We have to see, that is x is equal to 7 ampere. Okay, this is the answer. Okay, इथे थोडंसं करेक्शन आहे. तो करेक्शन म्हणजे I2 is equal to I2 म्हणजेच काय I4 आहे. I4 आहे. डायग्राम बघितलं तर लक्षात येतं. सो वी कॅन करेक्ट दॅट वन. ओके, नेक्स्ट वी आर गोईंग, एक तुम्हाला होमवर्कसाठी क्वेश्चन दिलेलं होतं. डायग्राम दिलेला आहे. डायग्राममध्ये किती करंट्स आहेत, I1, I2, I3, I4 आणि I5. I1चा डिरेक्शन इनसाईड आहे, 2 ampere आहे. I2चा डिरेक्शन इज ऑल्सो इनसाईड, दॅट इज 4 ampere. I3 is outside, that is 3 ampere. I4, the direction is also not given and the value is also not given. So you have to find out the direction as well as value of the I4. And I5 is outside and it is 4 ampere. How to solve this question? See, here which are the incoming currents, that I1, I2 and I2 are the incoming, I3 and I5 are the outgoing. So at the junction the equation becomes what, incoming current म्हणजे काय येणार आहे, I1 पॉझिटिव्ह येणार. राईट, इनकमिंग करंट म्हणजे I1 हा पॉझिटिव्ह येणार. इथं I1 इज द पॉझिटिव्ह. So I1 I have to write as a positive and I2 is also incoming, that is plus I2 and I3 is outgoing,
minus I3 you have to write, and I4 we don't know what is the sign, so usually we have to consider as a plus x. Okay, that is I4. And I5 is what? I5 is also outgoing, that is minus I5 is equal to 0. Now substitute these values. I1 plus I2, that is 2 plus 4. 2 plus 4 plus x is equal to what you will get? That is 3 plus 4. 3 plus 4. So x is equal to what? X is equal to 7 minus 6. That is equal to 1 ampere. इथं साइन काय आला? पॉझिटिव्ह आलं. सो I4 is equal to 1 ampere incoming current towards the junction. 1 ampere towards the junction. Okay, incoming current or towards the junction. That is the required answer. Okay, I4 किती येतं? 1 ampere towards the junction. Direction is towards the junction. Okay, thank you.